नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण करोडो सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवस बदलणार, जाणून घ्या सर्व माहिती। याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, केंद्र सरकारने नुकताच 8वा वेतन आयोग जाहीर केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते पुन्हा शेड्यूल करेल। सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। आता प्रश्न असा पडतो की कमिशनचे फायदे कोणत्या राज्यात प्रथम पोहोचतील आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन मिळेल। वेतन आयोग सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू होणार? जेव्हा केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करते तेव्हा सर्व राज्यांना त्यांचे पालन करण्याच्या सूचना पाठवल्या जातात, पण प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक स्थितीनुसार आणि बजेटनुसार त्याची अंमलबजावणी करते। मागील अनुभव पाहता या शिफारशी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यांमध्ये प्रथम लागू केल्या जाऊ शकतात। कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळेल? 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे किमान मूळ वेतन अंदाजे 186% वाढेल। डीए हाईक, अपडेट आणि फिटमेंट घटक ही दरवाढ ठरवतील। राज्य सरकारांनी ही नवीन योजना स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल, त्यांचे राहणीमान तर सुधारेलच, पण त्यामुळे राज्याची प्रशासकीय कार्यक्षमताही वाढू शकते। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन 22,000 रुपये असेल, तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात 62,920 रुपयांची वाढ होईल। याची गणना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मूळ पगाराने वाढलेला फिटमेंट घटक गुणाकार करावा लागेल। गुणाकारानंतर दिसणारी आकृती तुमचा वर्धित किमान मूळ वेतन असेल। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय होता? जेव्हा सरकारने 7वा वेतन आयोग लागू केला तेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। त्यानुसार पगार 2.57 पट वाढला। 6व्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर 1.86 होता। हे पगारातील विविध वाढ दर्शवते। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।